आत्ता या क्षणी तुम्ही मुक्त आहात. या क्षणी तुम्हाला मोक्ष मिळालेला आहे. पण त्याच्यामध्ये काय? पण हा शब्द आहे. केव्हा? जेव्हा तुम्ही ह्या सर्वांच्या पेक्षा मी वेगळा आहे असं अनुभव घेऊन तुम्ही जेव्हा चैतन्य शक्तीमध्ये विश्राम करतात, तेव्हा तुम्हाला मुक्तीचा अनुभव होतो. मग आता याच्या आड काय येते? तर तुम्ही ह्याची अनुभूती घेतलेली नाहीये, त्याचा अनुभव घेतलेला नाहीये. मग त्यासाठी आपली जी बुद्धी आहे, त्या सीमित बुद्धीनं आपण आपल्या शरीरामध्ये, त्यानंतर आपल्या ह्या सृष्टीमध्ये जे जे काय दिसतंय त्याच्यामध्येच आपण अडकून पडलो आहोत. बऱ्याच वेळेस असं होतंय की आत्मदर्शन, आत्मदर्शन म्हणजे आत्मा कुठून तरी वरून यायला आहे, तुम्हाला दिसला, तो लाल आहे, हिरवा आहे, असं ऐकलं असेल ना तुम्ही? ऐकलं ना कधी? तर हा काय आहे? भ्रम आहे. तर हे तुम्ही जाणून घ्या आधी, की तुम्हीच आत्मा आहात. हे सर्व बघणारे जे आहेत ते तुम्ही आहात. आणि हे जे काही तुम्हाला दिसतंय त्याचे तुम्ही कोण आहात? साक्षी आहात. हे समजून जेव्हा तुम्ही विश्राम कराल, तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल. तुम्ही मुक्त आहात. आणि केव्हा? ज्या क्षणी याची अनुभूती येईल त्या क्षणी. पण त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? तर योग करावा लागतो. आणि मग योग करण्यासाठी पहिली सीडी काय आहे? ते म्हणजे काही करावं लागतं. आपल्यातला रजोगुण आणि तमोगुण जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत ह्याची अनुभूती आपल्याला येत नाही. आणि रजोगुण आणि तमोगुण शांत करण्यासाठी आपल्याला करावं लागतं. मग त्यासाठी काय करायचं? तर साधना, सेवा आणि सत्संग. आणि मग अनुभूती काय येईल आपल्याला? की हे शरीर मी नाही आहे. शरीराचा आपला आपला धर्म आहे, त्या धर्माप्रमाणे शरीर चालतंय. आत्ता माझा अनुभव काय आहे? तर शरीराला व्याधी नाही झाली, मला व्याधी झाली. पण साक्षी भाव काय आहे? की शरीराला व्याधी झाली, मला नाही. हा फरक जेव्हा तुमच्या अनुभूतीमध्ये येईल, तेव्हा तुम्ही त्या क्षणी तुम्ही मुक्त आहात. ह्या व्यतिरिक्त अजून जे आश्रम धर्म आहे, वर्ण धर्म आहे, वर्णाश्रम धर्म आहे, आश्रम धर्म आहे, तर हे सुद्धा तुम्ही नाही आहात. तुम्ही ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही आहे. हा वर्णाश्रम सुद्धा तुम्ही नाही आहात. आणि हे जे आश्रम आहेत, बाल्याश्रम, त्यानंतर संसार आश्रम, त्याच्यानंतर संन्यास आश्रम, हे जे आश्रम आहेत ते सुद्धा तुम्ही नाही आहेत. हे शरीराचा धर्म आहे. आणि शरीराच्या धर्मानुसार ते चालत राहतात. ह्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात. आणि या सर्वांचे तुम्ही कोण आहात? साक्षी आहात. साक्षी भावानं तुम्ही हे सगळं बघत आहात. नाही तर काय होतंय?
आत्मा यायली माझ्या शरीरात प्रवेश करते, त्यानंतर मी बघतोय त्याला, अशी दिसली मला, तशी दिसली. तर गुरुदेव काय म्हणतात, तुम कोण हो? तुम्ही काय मेलेले आहात का? तुम्ही जिवंत आहात, चैतन्य आहात. तर तुम्हीच आत्मा आहात. आणि तुमच्या आतमध्ये अजून खोलवर जे आहे ते परमात्मा आहे, बाहेर कुठं नाहीये. आणि मग आपल्याला जे दिसतंय ते आत्मा नाहीये. मग जे काही दर्शन आहेत, आपल्याला दिसणारे जे दर्शन आहेत, हे सगळे काय आहेत? आपले प्रतिबिंब आहे. म्हणजे आपल्याला जे अनुभवामध्ये आलं त्याचं प्रतिबिंब दिसते. जसं आपण आरशाच्या समोर उभं राहिल्यानंतर आपलाच चेहरा दिसतो, पण त्या आरशात आपण आहोत का? नाही येत आपण. तर ते काय आहे? प्रतिबिंब आहे. मग काही साधक आहेत जे आत्मस्थित आहेत, तर त्यांना असं प्रतिबिंब दिसतंय आणि ते अभिव्यक्त करतात की ईश्वर असा आहे. पण तो कुठे आहे? माझ्या आतमध्ये आहे. आणि जे वर्णन तुम्हाला दिसतंय ते वर्णन म्हणजे काय आहे? प्रतिबिंब आहे. हे जाणून घ्या, हे समजून घ्या, तर मग तुम्हाला मुक्ती मिळेल. तर तुम्ही कसे आहात? तुमचं अस्तित्व कसं आहे? तुम्ही असंग आहात. तुम्ही कसे आहात? असंग आहात आणि निराकार आहात. कारण आकार बदलत राहतो आणि ते बदलतंय, ते तुम्ही आहात का? नाही. आता आपणच आपल्या स्वतःचं बघितलं, लहानपणचा आपला फोटो घेऊन बघा, अजून काही वर्षानंतरचा बघा, आजचा बघा, फरक आहे की नाही? बदलतंय की नाही? आहे की नाही? मग हे सगळं काही बदलतंय, पण ह्या बदलाला बघणारे तुम्ही आहात. आणि ते कसे आहात? साक्षी आहात. जसं रेल्वेचं उदाहरण दिलं त्यांनी, की रेल्वेमध्ये बसल्यानंतर आपल्याला कसं दिसतंय? सगळं जग फिरतंय, है ना? झाडं पळतायत, जमीन पळते, डोंगर लागणारे पळतायत, पाणी पळतंय, सगळं काय पळतंय, असं आपल्याला दिसतंय. पण एकच लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहात? साक्षी आहात. तुम्हाला डोळ्यानं जे दिसतंय ते तुम्ही नाहीये. हे सगळ्यात आधी पहिलं ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे, की जे आपल्या डोळ्याला दिसतंय ते आपण नाही, तो मी नाहीये. तर ह्याच्यापेक्षा वेगळा मी आहे, ह्याच्यापेक्षा पृथक असा मी वेगळा आहे. हे समजून घेऊन आपल्या चैतन्य शक्तीमध्ये जेव्हा तुम्ही विश्राम करता, तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो. आणि आपण सगळे ह्या मोक्षाच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, आहोत की नाही? बसलेलो आहोत की नाही? सगळेजण आपण ह्या मोक्षाच्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. तर मग आता काय करायचंय आपल्याला? बसायचं, बसून राहायचं, विश्राम स्थितीमध्ये बसून राहायचं. मग मुक्तीचा अनुभव आपल्याला येतो. आणि मग हे विश्राम स्थितीमध्ये बसल्यानंतर आपल्या काय काय लक्षात येईल? की प्रत्येक जेवढे काय माणसं आहेत, आता सध्याच्या जगामध्ये 7.5 अब्ज माणसं आहेत. आणि या 7.5 अब्ज माणसांमध्ये प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, प्रत्येकाच्या मेंदूमध्ये वेगवेगळे विचार आहेत, आहेत का नाही? वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळ्या वृत्ती आहेत, वेगवेगळ्या प्रवृत्ती आहेत, वेगवेगळे कर्म आहेत, आहेत की नाही? कोणी काय करतंय, कोणी काय करतंय, कोणी काय करतंय, आहे की नाही? हे सगळं कसं आहे? आश्चर्यजनक आहे, विचित्र आहे. हे चित्रित आहे का? नाहीये, हे विचित्र आहे. पण मी काय जाणून घ्यायचं? तर मी ह्या सगळ्यांचा साक्षी आहे. म्हणून मग कुणी काय बोललं, कुणी काय म्हणलं, किंवा कुणी आपली स्तुती केली, किंवा कुणी आपली निंदा केली, किंवा कुणी आपल्याला काही
अपशब्द वापरले तर माझ्यावर तो परिणाम होणार आहे का? नाही होणार. कारण मी कसा आहे ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. मी कसा आहे दृष्टा आहे. आणि हे सगळे दृश्य आहे. ही अनुभूती येणं, हा अनुभव येणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून अष्टावक्र जनक राजाला काय म्हणतात की तू साक्षी आहेस. हे सगळं जे काय दिसतंय ते तू नाही आहेस. तुझं शरीर पण तू नाही आहेस. आणि तू जे काही करतो आजूबाजूला जे करतो आहेस ते पण तू नाही आहेस. तर तू कसा आहेस ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि तू करता आहेस. तू दृष्टा आहेस, दृश्य नाहीयेस. हे समजून घेऊन जेव्हा तुम्ही विश्राम करा. आणि पुन्हा गुरुदेव काय म्हणतात की आपण सगळेजण हे करतो पण अज्ञानामध्ये करतो. आपण जसं झोपतो, आपण झोपी गेल्यानंतर आपल्याला काही आठवत नाही. कुठल्या आजारी आहोत आपण त्याची जाणीव नाही होत. आजूबाजूला काय चाललंय त्याची जाणीव होते. होते का झोपीमध्ये? नाही होत. पण ते कसं आहे अज्ञानामध्ये आपण विश्राम करतो. पण जेव्हा झोपेतून आपण उठतो तर त्यावेळेस आपल्याला फ्रेश वाटते, ताजतवानं वाटते. ह्याचं कारण काय आहे? तर जी आपली निराकार सत्ता आहे, चैतन्य सत्ता आहे, त्या ह्याच्यामध्ये आपण काही क्षण का होईना विश्राम करतो. म्हणून आपल्याला ताजतवानं फ्रेश वाटायला लागतं. पण जेव्हा ज्ञानपूर्वक त्यामध्ये आपण विश्राम करू तर त्यावेळेस आपल्याला मुक्तीचा मोक्षाचा अनुभव येईल. तेव्हा तुम्ही मुक्त आहात, मोक्षी आहे हे जाणून घे आणि विश्राम कर, असं अष्टावक्र राजा जनकाला म्हणतायत. आणि गुरुदेव सुद्धा आपल्याला तेच ज्ञान आपल्या या संस्थेमध्ये जे जे काही शिकवलं जातं त्यातून हेच ज्ञान आपल्याला दिलं जातं. आणि त्याचा अनुभव आपल्याला प्रत्येक क्षणी यायला लागतो. येतो की नाही? पण तो थोडासा टेम्पररी आहे. तर त्याला आपण अजून पक्क करण्याची गरज आहे. जय गुरुदेव.